नमस्कार मित्रांनो, मी गणेश वनकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. लोअर डिव्हिजनल क्लर्क LDCच्या निकालासंदर्भात खूप दिवसापासून आपण वाट पाहत होतो. खूप डिले होत होता, पण शेवटी त्यांनी निकाल जो आहे तर तो जाहीर केलेला आहे. त्याच्या आधी देखील काही निकाल जे आहेत तर ते लागलेले होते, पण काल फायनली जे आहे तर ते लोअर डिव्हिजनल क्लर्क यांचा निकाल जो आहे तर तो लागलेला आहे. ॲज एक्सपेक्टेड आपण जे सांगितलेलं होतं की 5 डिसेंबर 2025 ला हा निकालची एक्सपेक्टेड डेट असू शकते. तर फायनली ते एक चांगली गोष्ट ठरलेली आहे की 5 डिसेंबरला हा जो निकाल जो आहे तर तो इथं आलेला आपल्याला बघायला मिळतो. आता कोणाची निवड झालेली, पुढील प्रक्रिया काय असणार आहे, कोणाला आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाणार आहे आणि वेटिंग लिस्टचं काय, तर या सगळ्या काही गोष्टी आपण ज्या आहेत तर त्या पाहणार आहोत. ऑलरेडी याच्या आधी या व्हिडिओमध्ये आपण मागे हे जे काही रिझल्ट लागले होते त्यांच्याविषयी माहिती घेतली. तर बघा, लोअर डिव्हिजनल क्लर्क 1 ऑगस्टला झालेली ही परीक्षा, याचा निकाल लागलेला आहे. आणि मेन म्हणजे यांनी अजून तारीख नाही दिलेली मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पुढीलसाठी. बाकीच्यांसाठी तुम्ही पाहिलं असेल तर 16-15 डिसेंबर तारीख दिलेली, त्यांना ऑफिस दिलेले. पण यांचा आता मेन बघा, मेन हा पॉइंट लक्षात घ्या. द कॅन्डिडेट कन्सिडर फॉर द सिलेक्शन शॅल बी कॉल पर्सनली फॉर व्हेरिफिकेशन ऑफ देअर डॉक्युमेंट्स अँड सर्टिफिकेट इलिजिबल क्रायटेरिया ॲट रिस्पेक्टिव्ह झोन ऑफिस वेअर दे विल बी अलॉटेड फॉर अपॉइंटमेंट. द झोन अलॉटमेंट लिस्ट विल बी पब्लिश सेपरेटली. तुमची झोन वाईज जी लिस्ट असेल, कोणत्या झोनला होणार असेल तर त्याची लिस्ट पब्लिश होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या झोनला जाऊन तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर ते इथं करावं लागणार आहे मित्रांनो. ठीक आहे. आता याच्यावर जर आपण क्लिक केलं लोअर डिव्हिजनल क्लर्कच्या रिझल्टवर, तर इथं 2 पद्धतीच्या लिस्ट आहेत आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शक्यतोवर जे सिलेक्ट झालेले आहेत आणि जे प्रोव्हिजनल लिस्टमध्ये आहेत, म्हणजेच काय की जे वेटिंगमध्ये आहेत तर त्यांना पण करण्यात येऊ शकतं. सोबतच लक्षात घ्या की ही जी वेटिंग लिस्ट असणार आहे याचा कालावधी 1 वर्षाचा असणार आहे. मग मित्रांनो, आत्ताच नुकताच शासनाचा JR आला, त्याच्यानुसार आता पुढे जे काही भविष्यात परीक्षा होतील त्यांची वेटिंग लिस्ट ही 2 वर्ष केलेली, पण याची वेटिंग लिस्ट ही 1च वर्ष असणार आहे, कारण की याची परीक्षा ऑलरेडी होती मित्रांनो, त्यावेळी झालेली होती. बघा, इथं मी सिलेक्शन लिस्टवर क्लिक केलं तर ही सिलेक्शनची लिस्ट मला इथं पाहायला मिळते. त्यानंतर मला इथं टॉपर पण पाहायला मिळतो की जर 150 पैकी टॉपर जो आहे तर तो कितीचा आला होता, 134चा टॉपर जो आहे तर तो आलेला होता. आणि आउट ऑफ 100 केलं तर 89.34 एवढा आपल्याला टॉपर जो आहे तर तो इथं पाहायला मिळतो या LDCच्या एक्झाममध्ये. त्याच्यानंतर आपण शेवटचा जर कॅन्डिडेट पाहिला तर त्याच्यानंतर पण आपल्याला बघायला मिळतं की शेवटी कितीवर तो कट ऑफ क्लोज होतो. जवळपास बघा 150 पैकी इथं 74. पण इथं प्रकार आहे मित्रांनो, हे ओपन एक्स सर्व्हिसमॅन आहेत किंवा काहींचं दिव्यांग वगैरे बाकीच्या काही गोष्टी असतात. जर इथं आपण शेवटच्या यादीमधलं नाव पाहिलं तर त्यांना फक्त 49.87 एवढे आउट ऑफ 100 जे आहेत तर ते इथं पाहायला मिळतात. आता इथं वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की ज्यांच्या नावासमोर WR असेल तर त्यांचा वुमन रिझर्वेशन मधून सिलेक्शन झालेले, ज्यांचं SP असेल त्यांचं स्पोर्ट कोटामधून, EXS एक सर्व्हिसमॅन आहे आणि EM असेल तर जे काही एम्प्लॉय असतील तर ते ऑलरेडी एक्झिस्टिंग एम्प्लॉय असतील तर ते इथं सगळं दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, इथं WR दिलेले म्हणजे यांचं वुमन मधनं सिलेक्शन झालेलं आहे. आणि इथं PWBD-A म्हणजे दिव्यांग उमेदवार A कॅटेगरी, ACBC कॅटेगरी मधून. बघा, ST कॅटेगरी आणि सिलेक्शन कशामधनं झालं त्यांचं, इथं जनरल कॅटेगरी मधून जे आहेत तर ते सिलेक्शन झालेलं आहे. बघा, या सगळ्या काही गोष्टी इथं सगळ्या काही डिटेल गोष्टी दिलेल्या आहेत, खूप चांगल्या गोष्टी दिल्या आहेत. म्हणजे प्रत्येक उमेदवाराचा रोल नंबर, त्याची रँक, रजिस्ट्रेशन नंबर, अप्लाइड कॅटेगरी, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ, त्याचं नाव, त्याला मिळालेले गुण, या सगळ्या काही गोष्टी IBPS ने खूप चांगला पारदर्शक पद्धतीने हा निकाल जो आहे तर तो आपल्याला पाहायला मिळतो. सगळ्यांच्या सगळ्या काही गोष्टी आपल्याला इथं बघायला मिळतात, ज्याच्या माध्यमातून जे आहेत तर ते पारदर्शकता आपल्याला इथं कळतेच. ओके. या काही गोष्टी तुम्ही तुमचं बघून घ्या. त्यासोबतच ज्या उमेदवारांची वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल तर त्यांनी वेटिंग लिस्टमधले नावं जे आहेत तर ते इथं बघून घ्यायचे आणि तुमचे डॉक्युमेंट्स आता तुम्ही तयार ठेवा. तुम्हाला कोणत्याही क्षणी याच्याविषयी अपडेट येईल. याच्याविषयीची अपडेट तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळणार आहे, म्हणून तुम्ही आपलं हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.